नमस्कार. आमच्या घरी सोलकढी बनवायला अजिबात निमित्त लागत नाही. आमटी भात खायचा कंटाळा आला की पटकन नारळ फोडायचा, सोलकढी बनवायची आणि पोटभर जेवायचं. उचलून प्या नाहीतर भातासोबत खा, सोलकढी चांगलीच लागते. सोलकढी ही पित्तशामक तसे भूक देखील वाढवते. आज मी आमच्या घरात बनते तशी अगदी साध्या सोप्या मालवणी पद्धतीने सोलकढी बनवणार आहे. सर्वात आधी नारळ फोडून खोबरं किसून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसूण पाणी घालून मिक्सरला फिरवून गाळून घेतले. नंतर राहिलेला खोबऱ्याचा चोथा परत मिक्सरच्या भांड्यात घालून 1 हिरवी मिरची आणि पाणी घालून फिरवून गाळून घेतले. जास्तीत जास्त 2 ते 3 वेळाच फिरवून घ्यायचे, नाहीतर सोलकढी पातळ होते. गाळलेल्या रसामध्ये आवडीनुसार कोकमाचा आगळ आणि चवीपुरते मीठ घालायचे. आगळामध्ये मीठ असल्यामुळे मिठाचे प्रमाण कमीच ठेवायचे. वरून कोथिंबीर घालायची. मस्तपैकी सोलकढी तयार. तुमच्याजवळ जर कोकमाचा आगळ नसेल तर कोकम भिजत घालून तुम्ही वापरू शकता. या उन्हाळ्यामध्ये अशी सोलकढी तुम्ही पण नक्की करून बघा. धन्यवाद.